नमस्कार, ज्योती अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज जो मी हा मसाला बनवून घेतलेला आहे, त्या मसाल्यापासून आपण 8 ते 10 लोकांची भाजी बनवू शकतो आणि व्हेज नॉनव्हेजची कुठलीही भाजी बनवताना तो लागतो म्हणजे मसाला। मसाला चांगला असला म्हणजे सर्वांना भाजीही चांगलीच जमते। त्याच्यासाठी असा मसाला तुम्ही एकदाच बनवा आणि फ्रीजमध्ये ठेवा, अजिबात खराब होणार नाही। हा मसाला कसा बनवला व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि लगेच रेसिपीला सुरुवात करू। मसाला बनवण्यासाठी मी खडे मसाले घेतलेले आहेत। त्याच्यात 10-12 लवंग, 10-12 मिरे, तेजपान, दालचिनी, शहाजिरं आणि 4-5 सुक्या मिरच्या आहेत। मिरचींमुळे भाजीला तिखटपणा चांगला येतो आणि 1 मोठा चमचाभर धने पावडर घेतलेला आहे। तुम्ही अख्खे धने देखील घेऊ शकता। 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत। मटणाची भाजी बनवताना आपला घरातला रोजचा तुम्ही गरम मसाला वापरला तरी देखील चालतो, पण असे खडे मसाले वापरले तर भाजी आणखीनच चविष्ट होते। आणि असं तेलावर थोडंसं हा संपूर्ण मसाला परतून घ्यायचा। सोबतीला आपल्याला कांदे देखील भाजायचे आहेत। तुम्हाला जर का कांदा चिरून असा तेलावर परतायचा असेल तर तसा देखील करू शकता किंवा अख्खा कांदा जाळीवर ठेवून देखील भाजू शकता। आता मी इथे एका माणसासाठी 1 कांदा असं मी कांद्याचं प्रमाण घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि हा मसाला जर एका दिवसासाठी बनवायचा असेल तर असं प्रमाण घ्या, नाहीतर मग जास्त बनवायचा असेल तर मसाल्याची अशी पेस्ट करून घ्यायची आणि तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा। म्हणजे 3 ते 4 दिवस देखील मसाला शिल्लक राहिला तर अजिबात खराब होणार नाही। आणि ह्या मसाल्यापासून मी मटण रस्सा बनवून घेतला। ती सविस्तर रेसिपी बघण्यासाठी टायटलमध्ये त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की बघा। आता हा मसाला तेलावर चांगला परतून घेतला आणि त्याच्यात 1 चमचा हळद, 1 चमचा आपला रोजचा वापरातला गरम मसाला आणि चटणी पावडर वापरलेली आहे। तर चटणी पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि असा मसाला तयार करू शकता। आता पाण्याचा वापर न करता तेलावर परतलेला मसाला अजिबात खराब होणार नाही। असा मसाला तुम्ही देखील नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह। धन्यवाद।